नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जे मॅडम आणि तारिणी, केदार आणि त्यांची सर्व टीम एकमेकांशी बोलत बसलेली असतात. मात्र हे सर्व बोलत बसलेले असताना आता त्या ठिकाणी जे मॅडम तारिणीला हट्ट करायला सांगते की तू आता जेवण करून घे, तू खूप दिवसापासून काही व्यवस्थित जेवणही केलं नाहीस आणि तुझी तब्येत बघ कशी झालेली आहे, असं ते जे मॅडम आता तारिणीला बोलायला लागतात. मात्र तारिणी म्हणते की नाही नका, मला भूक नाही, मी खाऊ शकत नाही, असं तारिणी बोलत असते. मात्र हे सर्व बोलत असताना जे मॅडम म्हणते की हे बघ, तू असं हट्ट करून कसं चालेल, तुला तर खावाच लागेल, असा जेवणाचा डब्बा, असं ते बोलत असतात. मात्र आता तारिणीला तर इकडे एका माणसाने सांगितलेलं असतं, बुवाने सांगितलेलं असतं की तुला वृत्त करायचं आहे, कारण की तुला हे वृत्त पाळावंच लागणार आहे आणि त्यासाठी तुला जेवण हे नाही करायचं, असं त्यांनी संदेश हा तारिणीला दिलेला असतो. मात्र जे मॅडम आता त्यांच्या मुद्द्यावर ठामच असतात की काही करून आपला तारिणी तू जेवण कर, असं बोलत असतात. मात्र त्यानंतर तारिणी त्यांचं ऐकत नसते. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की हे बघ, तू जर नाही जेवलीस तर त्यानंतर जे मॅडम स्वतःहून आता रडायला लागतात, कारण की त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात. आणि त्यानंतर तारिणी म्हणते की तुम्हाला काय झालं आहे. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की मला तुझ्या आईची म्हणजे वसुधाची आठवण आली आहे, ती पण अशीच माझ्यासमोर हट्ट करायची होती आणि त्याच पद्धतीनं मी तुझ्यासमोर हट्ट करत आहे, असं आता ते वाटायला लागतं. त्यानंतर तेवढ्यात तिथे केदार म्हणतो की मॅडम, तुम्ही असं हे वाईट वाटून घेऊ नका, कारण की तारिणी जेवू शकत नाही. त्यानंतर जे मॅडम म्हणतात की खाऊ शकत नाही, म्हणजे का खाऊ शकत नाही. त्यानंतर केदार आता पूर्णपणे जे मॅडमला सांगतो की त्यांना एक वृत्त करायला सांगितले आहे बाबांनी. त्यानंतर आता ते सगळं ऐकल्यानंतर जे मॅडम म्हणतात की तुम्ही कुठल्या वयामध्ये जगता आणि कुठल्या वर्षामध्ये जगता तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही एक पोलीसच आहे. त्यानंतर तारिणी म्हणतात की पोलीस होण्याच्या अगोदर आम्ही एक माणूसच आहोत, असं ते बोलत असतात. मात्र आता जे मॅडम तारिणीला काय बोलताल. त्यानंतर तारिणी मॅडम इकडे म्हणतात की हे बघ तारिणी, तू असं नको करू, तुला वाटतं का त्या घरामधले सर्व मेंबर हे चांगलेच आहेत, असं जे मॅडम तारिणीला बोलत असतात. तारिणी म्हणते की हो, त्या घरामधले सर्व काही मेंबर हे चांगलेच आहेत. त्यानंतर आता जे मॅडम म्हणतात की त्याच घरामध्ये एक गुन्हेगारही दडला आहे, तुला ते हे माहीतच असेल, असं ते बोलत असतात. आणि म्हणतात की तू त्यांना चांगले कसे समजते. त्यानंतर तारिणी म्हणते की एका माणसामुळे पूर्ण कुटुंब हे काही वाईट होत नसतं. त्यानंतर आता त्यानंतर ते म्हणतात की जे मॅडम म्हणतात की एवढे दिवस झालं तरी आपल्या काही हाती कशाला नाही लागलं, कारण की त्या घरामध्ये काही ना काहीतरी कोणीतरी दडलेलं आहे, असं ते बोलत असतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा मुकुट आहे आपल्याला हटवावंच लागणार, असं जे मॅडम बोलत असतात. त्यानंतर तारिणीला विचारतात की तुझ्यावर कुणाशी शंका आहे का. त्यानंतर तारिणी विचार करते आणि म्हणते की नाही, माझे कुणावरही शंका नाही. मात्र तारिणीची कौशिकीताईवर आता शंका असते आणि हे ती तारिणी जे मॅडमला सांगत नाही. मात्र हे सर्व करत असताना आता जे मॅडम म्हणतात की आपल्याला मनातल्या मनात म्हणतात की आपल्याला आता काही बियाण करून त्या माणसाचा शोध घ्यावाच लागेल आणि तो एकदा का माणूस सापडला तर आपल्याला त्याच्याकडून खोऱ्याने पैसे वरबडून घेता येईल, असा जे मॅडमचा आता हा डाव असतो. मात्र ते आता तारिणी आणि केदारला हा डाव सांगत नसतात, कारण की त्यांना आता पैसे त्या व्यक्तीकडून हपकायचे असतात, असं जे मॅडमचा प्लॅन असतो. त्यानंतर आता इकडे बाबा, आजी आणि या ठिकाणी सर्वजण बोलत असतात. त्यानंतर आता काव्यासाठी मुलगा शोधलेला असतो आणि बाबा त्यांना फोटो दाखवतात की हा बघा, काव्यासाठी मुलगा किती देखणा आहे आणि तुम्ही याला नाही कसं काय म्हणता, असं बोलत असतात. मात्र ते म्हणतात की बाबा म्हणतात तू तारिणीवरचा राग थोडासा बाजूला काढ आणि या मुलाचा फोटो बघ आणि तुला तो मुलगा पसंतच पडेल, असं ते दाखवत असतात. मात्र त्यानंतर ते बोलतात की माझ्या काही अटी आणि शर्ती आहेत. त्यानंतर बाबा म्हणतात अटी आणि शर्ती, कुठल्या तुझ्या अटी आणि शर्ती आहेत. त्यानंतर त्या म्हणतात की मुलगा काही पण झाला तरी केदारपेक्षा देखणा हवा आणि तो त्याच्या संस्कारापेक्षा चांगला पाहिजे आणि पगारापेक्षा त्या मुलाची पगार ही चांगलं पाहिजे, असं बोलत असते. मात्र त्यानंतर हे सर्व काय बोलत असताना तिथे आजी म्हणतात की पगारीचं तर होऊन जाईल, मात्र बाकी केदारपेक्षा तर तुला चांगला भेटणारच नाही, असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व करत असताना त्यानंतर ते म्हणतात की मला हा स्थळ मान्य आहे, मात्र त्या तारिणीने यामध्ये जर ढवळाढवळ केली तर मला काही चालणार नाही, असं बोलत असतात. त्यानंतर बाबा म्हणतात की हो ठीक आहे सासूबाई, असं ते बोलतात. त्यानंतर ते म्हणतात की सासूबाई कोणाला म्हणतात तुम्ही. त्यानंतर ते लाजतात. बाबा म्हणतात हे बघा, काव्यापेक्षा जास्त हीच लाजली, असं ते बोलत असतात. आणि त्यांची आता इथे सोयरिकीला जो पण शब्द असतो तो मंजूर झालेला असतो. आणि हे झाल्यानंतर आता इकडे तारिणीने पूर्ण घरासाठी वृत्त ठेवलेलं असतं. त्यानंतर आता तारिणीला काही तिने पोटामध्ये जेवणाचा घास सुद्धा घातलेला नसतो. मात्र काकू तिच्या काळजीपोटी तिला दूध बनवत असतात. हे दूध बनवत असताना पाहून तेथे त्या ठिकाणी काकूची मुलगी येते आणि म्हणते की हे तू कशासाठी सर्व करत आहे आई. त्यानंतर काकू म्हणतात की तारिणीने आपल्या घरासाठी वृत्त ठेवलं, तिच्यासाठी ते एवढं पुण्य म्हणून आपल्याला हे करणं भागच आहे, असं ते बोलत असतात. आणि ते आता दूध गरम करून तारिणीला नेऊन देण्याचा प्लॅन असतो त्यांचा. मात्र
सर्व तिच्या लक्षात आल्यानंतर ते म्हणतात की मम्मा तू आणखीन डॅडला कॉलसुद्धा केलेला नाही, तो जर कॉलवर नाही उचलला तू आणि तू त्याला बोललेसुद्धा नाही, तू ते तुझ्यावर खूप चिडणार आणि तुमच्यामध्ये सातत्याने वाद होतात, तसेच वाद होतात असं ते वाटायला लागतं. आणि ती तिच्या स्वतःच्या आईला ते दुधाच्या ऐवजी आपल्या नवऱ्याला म्हणजे तिच्या वडिलाला कॉल करण्यासाठी ती प्रवृत्ती करते आणि आईला तिथून तू काढून देते. आई म्हणते की नाही नाही, काकू म्हणतात नाही मला दूध द्यायचं आहे तारिणीला, मात्र ती म्हणते की नाही नाही मी नेऊन देईल दूध, तू इथून जा पहिले. आणि ती आईला काढून दिल्यानंतर त्या दुधामध्ये आता ते काहीतरी मिक्स करते, कारण की ते मिक्स केल्यानंतर तारिणी आता उठूच नाही असं सकाळी तिचा प्लॅन असतो. मात्र तेवढं तिथे निशी येते आणि निशी आल्यानंतर ती अचानक दचकते आणि म्हणते की हे बघ मी आता तारिणीसाठी असा प्लॅन केलेला आहे. निशी म्हणते की करेक्ट, तू बरोबर प्लॅन केला आहे, कारण की तिला आता आपल्याला चांगलं सबक शिकवावंच लागणार. आणि आता ते दोघी निशी आणि ते दोघी मिळून आता तारिणीच्या दुधामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि आता ते तारिणीला नेऊन द्यायचा प्लॅन असतो. मात्र इकडे रूममध्ये केदार आणि तारिणी आता जे मॅडम विषयी बोलत असतात आणि म्हणतात, केदार म्हणतो की जे मॅडम तुझी खूपच काळजी करतात आणि तुला तुझ्या आईप्रमाणेच माया पण करतात असं ते बोलत असतात. त्यानंतर तारिणी म्हणते की हेच तर खूप मला भावूक करते, काय करावं मला काही समजतच नाही, त्या बाईच्या डोक्यात काय वेगळेच प्लॅन असतात हे तर मला काही सुचत नाही असं आता तारिणी केदारशी बोलत असते. त्यानंतर हे दोघे आता जे मॅडम विषयी असं बोलत आहेत, हे जे मॅडमला काही आता पता लागत नसतो. त्यानंतर आता तारिणी म्हणते की काही पण होऊ जाऊन दे, ते जे पण आपल्याला बोललेलं आहे गुलाब की जाता जाता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या घरातलीच व्यक्ती आहे असं त्याने सांगितलेलं आहे. मात्र हे सर्व करत असताना आता ते बोलत असतात की आपल्याला काही पण करून, त्यानंतर तारिणी म्हणते की कौशिकीताईच मला असं वाटते, मात्र कौशिकीताईचं नाव मी जया जगताप मॅडमसमोर नाही घेणार, कारण की त्या बाईला आपल्याला काही खरं सांगायचं नाही. त्यानंतर केदार म्हणतो की हे बघ तुझ्यावर काहीतरी गैरसमज झालेला आहे. तारिणी म्हणते की हां तसाच गैरसमज तो खरा माझा निघू नये असं तिला वाटतं, कारण की कौशिकीताईवर आपण एवढा विश्वास दाखवतो आणि कौशिकीताईच आता आपल्या घरातली खरी गुन्हेगार आहे असं आता तारिणीला वाटायला लागतं आणि केदारलाही वाटायला लागतं की हा सर्व गुन्हा आपल्याच्याकडून चुकीचा निघावा, असं निष्कर्ष चुकीचा निघावा असं त्या दोघांनाही वाटायला लागतं. मात्र तेवढ्यात काकू आता तारिणीसाठी दूध घेऊन आलेले असतात आणि दूध घेऊन आल्यानंतर आता काकू तारिणीला म्हणतात की हे बघ तुझ्यासाठी मी स्पेशल दूध बनवले आहे आणि ते तू हे दूध घेऊन झोपी जा. मात्र हे सर्व दूध देत असताना बाहेरच रूमच्या बाहेर निशी आणि त्या ठिकाणी काकूची मुलगी थांबलेली असते. मात्र हे सर्व त्या दोघांचा प्लॅन असतो, कारण की त्यांनी दुधामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि हे मिक्स केलेलं असताना आता त्यांना वाटतं की तारिणी सकाळी उठायलाच नाही पाहिजे. हे सर्व करत असताना आता तारिणीला यांचा काही आतापाता लागलेला नसतो. त्यानंतर आता इकडे काव्याची आई तिच्याशी बोलत असते आणि म्हणते की हे बघ तुझ्यासाठी आम्ही लग्नासाठी स्थळ शोधलं आहे आणि ते तुला मंजूर आहे का असं ते विचारत असतात. त्यानंतर काव्या म्हणते की कोण आहे त्यानंतर ते सर्व काही माहिती आई ती काव्याला सांगते. काव्या म्हणते की मला काही झालं तरी लग्न नाही करायचं आहे. त्यानंतर काव्याची आई म्हणते की हे बघ केदारपेक्षाही तुला चांगला मुलगा मी शोधून आणलेला आहे. त्यानंतर आता काव्या म्हणते की माझ्या केदारपेक्षा तर कोणी चांगला असू शकत नाही, कारण की केदारच हा माझ्यासाठी खूप चांगला आहे असं ते बोलायला लागते. त्यानंतर आई म्हणते की हे बघ तू जर असे काही नाटकं केलेस तर माझी खैर नाही असं ते बोलत असते आणि तुला हे स्थळ मान्यच असेल असं ती बोलत असते. त्यानंतर ती काव्या म्हणते की नाही मला तर मान्य नाही, मला माझा केदार खूपच वेगळा आहे आणि तोच मला पाहिजे असं ते बोलत असते. त्यानंतर आता आई खूपच हट्टास करायला लागते. मात्र ती चिडून आता आईला रूमच्या बाहेर तिथून हाकलून देते आणि म्हणते की जा तू आता इथून जा. आईला इथून काढून दिल्यानंतर ती आता दरवाजा पूर्णपणे बंद करून घेतलेला असतो. त्यानंतर आता तारिणी आणि केदार रूममध्ये बोलत असताना जे पण काकूने दूध आणलेलं असतं त्यानंतर आता तारिणी त्या दुधाकडे बघत बसलेले असते. मात्र हे सर्व केदारला समजतं. केदार म्हणतो की तू अद्यापही दूध घेतलेलं नाही का, दुधाकडे असेच बघून राहणार आहेस का आणि बघूनच दूध पिऊन घेणार आहेस का असं ते बोलत असतात. आणि केदार म्हणतो की आता तुझ्याप्रमाणे मी पण दुधाकडे बघायला लागेल. मात्र हे सर्व आता केदार तारिणीची थट्टा करत असतो हे आता तारिणीला माहीत झालेलं असतं. तारिणी केदारला म्हणते की हे बघ तू जर अशी माझी मस्करी करत असेल तर बघ तुझी काही खरत नाही. त्यानंतर आता केदार म्हणतो की तू दूध पित आहेस की कसं, मी सुमी आजीला कॉल करतो आणि हे सर्व काही तुझे नाटकं सांगून देतो. त्यानंतर तारिणी म्हणते की नाही तसं नको करू, मी दूध पिऊन घेईल. त्यानंतर आता केदार म्हणतो की हे बघ तू जर दूध नाही पिलं तर मी तुझं नाक दाबून तुला दूध पाजवल. त्यानंतर आता तारिणी म्हणते की तुझ्या बॉसशी तू असं वागणार आहेस का. त्यानंतर केदार म्हणतो की नाही मी माझ्या बायकोशी तसं वागणार आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर आता केदार त्या ठिकाणी चिमटा घेतो आणि तो चिमटा आता तिच्या नाकाला लावण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र हे सर्व करत असताना आता तारिणीने ते दूध पूर्णपणे भीतीच्या पोटी तो पिऊन घेतलेलं असतं. त्यानंतर आता केदार म्हणतो की मी तुला इतक्या वेळ हेच सांगत होतो, आता कसं तू मला माझी बायको शोभतेस. आणि त्यानंतर आता तारिणी म्हणते की काही जरी झालं तरी आता झोपी जा असं ते बोलत असतात.
आणि त्यानंतर ते दोघे आता तिथून झोपी झालेले असतात. त्यानंतर आता तारेने पूर्णपणे दूध पिलेलं असतं आणि इकडे निशी म्हणजे काकूची मुलगी पण आता ते दोघे आलेले असतात. आणि आता तारेने सकाळचे 4:30 वाजले तरी तारेने आता देवपूजा केलेली नसते. हे सर्व आता निशी सर्वांना सांगत असते आणि निशी आता कौशिकीताईंच्या रूममध्ये जाते आणि कौशिकीताईंना उठवते. कौशिकीताई हे बघ सकाळचे 6 वाजले. त्यानंतर कौशिकी बाहेर आल्यानंतर म्हणते की तू एवढ्या सकाळी कशाला आलेली आहेस. त्यानंतर आता निशी म्हणते की हे बघ आता खूप सकाळ झालेली आहे तरी पण आता या ठिकाणी तारेने उठलेलं नाही. हे सर्व काही आता निशीला कौशिकीला सांगायचं असतं आणि सर्व घरांसमोर आता या ठिकाणी तारेनीची तिला इज्जत ही काढायची असते. त्यासाठी हे सर्व काही निशीचा डाव आणि प्लॅन असलेला असतो. त्यानंतर आता ईशा आणि निशाने ते सर्वजणांना इथे जागा केलेलं असतं आणि पद्मिनी काकू पण तिथे आलेले असतात. पद्मिनी काकू आणि त्या ठिकाणी कौशिकीला ते दोघी दाखवतात असतात की बघा आपल्याला जे गुरुजींनी सांगितलं होतं ब्रह्ममुहूर्तावर या ठिकाणी घरातले दिवे देवासमोर ते चालू ठेवायचे, मात्र तारेंनी अद्याप हे कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत असं ते बोलत असतात. त्यानंतर कौशिकी म्हणते की हे बघ हे जर तुझं जर खोटं जर निघालं तर त्या ठिकाणी माझ्या एवढं तर वाईट कोणी नाही असं आता कौशिकीने निशाला सांगितलेलं असतं. त्यानंतर आता पद्मिनी काकू पण खूप फार चिडलेली असते आणि म्हणते की हे बघा हे अशा गोष्टी तारेने करून ठेवलेल्या आहेत की आता तर गरजांना भाग पाडण्याची आता हातच झालेली आहे. कारण की जबाबदारी जर तुम्हाला सोपवली ती जर तुम्हाला घ्यायची नसेल तर तुम्ही अशा गोष्टी का करता असं त्या ठिकाणी आता पद्मिनी जे पण बोलत असते ते कौशिकीला खूपच बोलत असते. नंतर आताच त्या तारेनी यावर खूपच जण चिडलेले असतात. तेवढ्यात काकू बी येते आणि काकू म्हणते की काय झालेलं आहे, घरातल्या सर्व बायका इथे काय जमा झालेल्या आहेत. त्यानंतर आता निशी म्हणते की हे बघ काकू तुला त्या तारेंचा खूपच पुळका आहे ना. आता या ठिकाणी तारेनी अद्याप आली नाही आणि देवाची पूजा ही त्यांनी केलेली नाही. मात्र हे सर्व त्या दोघींचा डाव असतो. कारण की आता तारेनीच्या दुधामध्ये त्यांनी काहीतरी मिक्स केलेलं असतं आणि सर्वांना वाटतं की आता तारेनी त्या दोघींना वाटतं तारेनी येणार नाही आणि तारेनीला खोटं दाखवण्यासाठी सर्व घरांसमोर त्यांनी हे नाटक आणि खेळाचा बाजार मांडलेला असतो. मात्र हे सर्व करत असताना आता त्या ठिकाणी तारेनी तोपर्यंत सर्व काही फ्रेश आंघोळ बिंगोळ हे करून आता देवाची पूजा करण्यासाठी तिथे आलेली असते. त्यानंतर सर्वजण आल्यानंतर तारेनीला म्हणतात की हे बघ तारेनी आली असं बोलत असतात. मात्र निशा आणि आता हिला वाटतं की अरे हे कसं काय असं झालेलं आहे. त्यानंतर आता निशा म्हणते की ब्रह्ममुहूर्त बघ टळला आहे आणि तू त्यानंतर देवाची पूजा करतेस. आता आमच्या घरावरचं संकट काय तुझ्यामुळे दूर होणार नाही असं ते बोलत असतात. त्यानंतर तारेनी म्हणते की हे बघ तुला काहीतरी गैरसमज झालेला आहे. ब्रह्ममुहूर्त हा 5 वाजेचा टाईम आहे आणि आता किती वाजलेत आणखीन 15 मिनटं बाकी आहेत. 15 मिनटात मी पूर्ण पूजा करून घेणार आहे असं ते बोलत असतं. मात्र हे सर्वच करत असताना आता त्यानंतर कौशिकी म्हणते की कौशिकी ती निशाला घड्याकडे हा बोट दाखवत म्हणते की हे बघ आणखी 15 मिनटं बाकी आहेत असं. मात्र आता त्या दोघींचा पूर्णपणे डाव आता तारेने उधळून लावलेला असतं. कारण की तारेच्या दुधामध्ये जे काही पण मिक्स केलेलं असतं आणि ते मिक्स केल्यानंतर आता तारेंनी पुन्हा कसं काय तिला जाग आली या दोघींना तो प्रश्न पडलेला असतो. मात्र तारेंनी आणि आता सर्व त्यांचा प्लॅन हा फिसकवलेला असतो. हा फिसकवलेला प्लॅन आता कौशिकीला माहीत झालेला. नंतर कौशिकी त्या दोघींना काय शिक्षा दे हे आपण सर्व उद्याच्या भागात पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.